नमस्कार शेतकरी मित्रांनो, इंडियन ॲग्रिकल्चर टूर या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। समोर तुम्ही जो हा प्लॉट बघत आहात हा Y1 कापूसचा आहे। आतापर्यंत सर्वात जास्त दुर्लक्षित असलेला कापूस आहे। पण मित्रांनो, या कापसाचं वैशिष्ट्य असं आहे की याच्यावर रोगराई फार कमी येते। बाकीचे S4चे ज्या व्हरायटी आहेत आपल्या इतर, त्याच्यामध्ये रोगाचं प्रमाण मोठ्या प्रमाणात राहतं, किड्यांचा अटॅक मोठ्या प्रमाणात होतो। तर इथं बघू शकतात, हे वाणसुद्धा उत्पादन देण्यात काही कमी नाही। याला फक्त ट्रीटमेंट व्यवस्थित दिली गेली पाहिजे, खर्च पण कमी त्या मानाने। आणि या कापसाचा जो धागा असतो तो लांब असल्या कारणाने याला चांगला रेट मिळतो। आधी भरपूर शेतकरी लावायचे, पण हा वजनाने कमी भरतो, त्याच्यामुळे बरीचशी लागवड कमी आहे। पण गेल्या 2-3 वर्षामध्ये S4 कापसाचं जे नुकसान होतं आहे आणि जी रोगाला जी सहज बळी पडते, त्याच्यामुळे बरेच शेतकरी आता परत Y1 कडे वळलेले आहेत आणि त्याचा तुम्ही हा रिझल्ट बघू शकतात। आता आज तारीख आहे 29 सप्टेंबर 2025। तर आजच्या कंडिशनला तुम्ही कापसाचे जर प्लॉट बघितले तर त्या प्लॉटमध्ये जवळपास 60-70% कापूस खराब झालेला आहे, म्हणजे त्याची पानं खराब झालेली आहेत। आणि आता ह्या तारखेला तुम्ही बघू शकतात ह्या प्लॉटची कंडिशन किती छान आहे, पूर्ण पानाची ग्रीनरी आहे, माल पण चांगला बनतो आहे। कदाचित हा कापूस थोडा लेट लावलेला आहे शेतकऱ्याने, पण माल बघून तुम्ही समजू शकता की याचं उत्पादन नक्कीच चांगलं येणार। इथं बघू शकतात कैरीची साईज पण तुम्ही बघू शकतात अशा पद्धतीने। तर येणाऱ्या काळात शक्यतोवर Y1 कापसाकडे परत शेतकरी वळतील असं दिसतंय, कारण की आमच्या परिसरात भरपूर लागवड झालेली आहे। इकडं विटनेर परिसरामध्ये पण बऱ्याच ठिकाणी लागवड केलेली दिसलं शेतकऱ्यांनी, आणि याला जर भाव चांगला भेटत असेल अजून तर नक्कीच चांगली गोष्ट आहे।